कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। ओबीसींच्या वाट्यातून काही देऊ नका, आजही भूमिका। माझा व्हिडिओ दाखवून भुजबळांना काय साध्य करायचं होतं, वडेट्टीवारांचा सवाल। तर जरांगे पुराण सोबतच GR काढल्यानं सरकार पुराणही वाचा, वडेट्टीवारांचं आव्हान। वडेट्टीवारांना मी कशाला टार्गेट करू, त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकेवर आमचा आक्षेप आहे, भुजबळांकडून स्पष्ट। तर 2 वर्षांनंतर आता मोर्चा काढण्याची भूमिका, वडेट्टीवार यांच्या ओबीसी मोर्चावरून भुजबळांचं वक्तव्य। मला टार्गेट करण्यासाठी भाजपनं भुजबळांना माझ्या अंगावर सोडलंय, वडेट्टीवारांचा आरोप। तर फेक नेरेटिव्ह पसरवणं भाजपचा धंदा आहे, भुजबळांनी त्याच फॅक्टरीत काम सुरू केलंय का, अशी शंका, वडेट्टीवार यांची टीका। वडेट्टीवारांवर दबाव होता म्हणून ते हिंगोली पंढरपूरच्या सभेला आले नाहीत, छगन भुजबळांचा गंभीर आरोप। तर पंढरपूरच्या मेळाव्यात मला बोलावलं नव्हतं, वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण। भुजबळांच्या अंबडच्या सभेत कोयता काढण्यासारखी भाषा होती, मराठा ओबीसी लढाईमध्ये कोयते तलवारीची भाषा करून काय मिळणार आहे, वडेट्टीवारांचा सवाल। तर कोयत्याची भाषा झाली म्हणून दुसऱ्या मेळाव्याला गेलो नाही, वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण। आपल्याच ओबीसी व्यक्तीची प्रतिमा मलिन करणं योग्य नाहीये, भुजबळांचं चुकलं, वडेट्टीवारांना बोलावून समजू शकले असते। ओबीसी सभेत भुजबळांनी दाखवलेल्या वडेट्टीवारांच्या व्हिडिओवरून तायवाडेंची प्रतिक्रिया। छगन भुजबळ बीडमध्ये दंगल घडवणार, गृह मंत्रालयाने भुजबळांचा जामीन रद्द करावा, मनोज जरांगेंची मागणी। तर जरांगेलाच अटक करा, आमदारांची घरं कुणी जाळली, बीड कुणी पेटवलं, भुजबळांचा सवाल। जरांगे पाटील बिनडोक माणूस, चौथी नापास माणूस, वैयक्तिकच उत्तर देणार, त्याच्याकडून कोणती संविधानिक उत्तर अपेक्षित करता, धनंजय मुंडेंवरील टीकेवरून लक्ष्मण हाकेंचा पलटवार। माझा निवडणुकीमध्ये पराभव करतो असं जरांगेनं म्हटलं होतं, 1,42,000 मतांनी निवडून आलो, धनंजय मुंडेंचा जरांगेनं खोचक तोला, कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेऊ, धनंजय मुंडे यांचा जरांगेंना इशारा। धनंजय मुंडेंच्या दबावामुळे माझ्या आईनं आत्महत्या केली, करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप। तर माझ्या आईच्या सुसाईड नोटमध्ये सगळं लिहिलंय, असंही करुणा मुंडे म्हणाल्यात। ठाकरे बंधू एकत्र राहण्यासाठीच एकत्र आले आहेत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र काम करतील, एकत्र दीपोत्सवानंतर संजय राऊतांचं वक्तव्य। मुंबई महापालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेसोबतच्या युतीचा प्रश्न नाही येत, इथे ठाकरे बंधूंची युती पक्की आहे, ज्यांना यायचं आहे त्यांचं स्वागत, राऊतांकडून स्पष्ट। आशिष शेलार यांनी राज ठाकरेंकडे चहा प्यायला जाऊन नाटक करू नये, संजय राऊतांची टीका। तर भाजपमध्ये 90% काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते, स्वतःचं नेतृत्व आहे का, राऊतांचा सवाल। ठाण्याचा विकास चप्पा सर्वत्र दिसेल, फक्त आणि फक्त भाजपा। ठाण्यामध्ये भाजपकडून बॅनरबाजी, भाजप पदाधिकारी अल्केश कदम यांनी लावलेत बॅनर्स। ठाण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार, संजय राऊतांची घोषणा। तर आमचाही नारा 75 पार, राऊतांकडून युतीला आव्हान। उद्या गोरेगावमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांमध्ये मार्गदर्शन करणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिंदेंच्या सेनेच्या आमदार किशोर पाटलांकडून स्वबळाचा नारा, महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी युती होईल, जास्त ठिकाणी स्वबळावरच निवडणुका होतील, किशोर पाटलांची भूमिका। जळगावच्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात महायुतीत मिठाचा खडा, शिंदेंच्या शिवसेनेच्या नाऱ्यानंतर आता भाजपकडून देखील स्वबळाचा नारा, भडगाव पाचोरा भाजप पूर्ण ताकदीनं लढणार, मंगेश चव्हाण यांच्याकडून स्पष्ट। मतदार यादीत घोळ असल्याचा भाजपच्याच जिल्हाध्यक्षाचा आरोप, मतदार यादीत 7,000 नावांची पुनरावृत्ती। तर 3,000 मृतकांची नावं, बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची पालकमंत्र्यांकडे तक्रार। गंगापूर विधानसभा मतदारसंघात 36,000 बोगस मतदार, सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांचा निवडणूक आयोगावर आरोप। तर मयत व्यक्तींचीही मतदार यादीमध्ये नावं असल्याचा आरोप। जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो, तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचे माजी आमदार राजन पाटील यांना खुलं आव्हान। सांगोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेलाही धक्का बसण्याची शक्यता, पालकमंत्री जयकुमार गोरे आज दीपक साळुंखेंची भेट घेणार, दीपक साळुंखे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण। लातूरच्या उदगीर आणि जळकोटमध्ये महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार, आमदार संजय बनसोडेंकडून स्पष्ट। पूरग्रस्तांच्या मदतीसाठीही संजय बनसोडे यांच्याकडून उपक्रम हाती। सध्या देशात आणि राज्यात दाढीवाल्यांचंच राज्य सुरू आहे, जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य।
पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्यानं राज्यात यंदा रब्बीचं क्षेत्र 67 लाख हेक्टरवर जाणार. शेतकऱ्यांनी बियाणे खतांची चिंता करू नका, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन. लांब पल्ल्याच्या 2 गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवलीमध्ये थांबा दिला जाणार. निजामुद्दीन तसेच मरुसागरला सिंधुदुर्गमध्ये तर कोइंबतूर गांधीधाम एक्सप्रेसला कणकवलीत थांबा मिळणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून